कृष्ण हरी. आजचा अभंग आहे. माकडे मुठीसी धरले फुटाणे, गुंतले ते नेणे हात तेथे. काय तो तयाचा लेखावा, हित नेणे काय आपुले ते. शुके नीळकेशी गोवियेले पाय, विसरोनी जाय पक्षी दोन्ही. तुका म्हणे एक जसे पशु जीव, न चले उपाव काही तेथे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जो मनुष्य प्राणी साधू संत संग करत नाही, त्याची अवस्था कशी होते अज्ञानामुळे, ह्याचं वर्णन अगदी गमतीशीरपणे या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की एखाद्या माणसाला माकडाला जर पकडायचं असेल, तर त्या माकडाला पकडण्यासाठी एका मडक्यामध्ये अरुंद तोंडाच्या भांड्यामध्ये फुटाणे म्हणजे चणे टाकले जातात आणि हे चणे खाण्यासाठी तो माकड त्या ठिकाणी येत असतो आणि आपला हात त्या अरुंद तोंडाच्या भांड्यामध्ये माकड टाकत असतो आणि मूठ मारून ते फुटाणे चणे काढण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याचा हात सरळ असल्यामुळे रिकामा असतो, त्यावेळी जातो आणि ज्यावेळी तो मूठ आवळतो फुटाणे भरून, त्यावेळी मात्र त्याचा हात त्या भांड्यातून निघत नाही आणि तो त्या भांड्याच्या चण्यांच्या मोहापायी तिथे अडकून बसतो आणि माकडाला पकडलं जातं. त्याचप्रमाणे पोपट किंवा पक्षी जे असतात त्यांना पकडण्यासाठी एक पोकळ नळी बांधलेली असते आणि त्या नळीच्या इथे खाद्यपदार्थ लावला जातो आणि ती नळी जशी फिरते तसं ते पक्षी पण त्या नळीसोबत फिरत असतो, कारण आपण पडू नये म्हणून तो नळीला घट्ट धरून बसतो आणि नळी जशी फिरेल तसा तो उलटा फिरत असतो आणि तोही तशाच प्रकारचा पकडला जातो. तर अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात की जे लोक पशु पक्ष्यांप्रमाणे असतात त्यांच्यासाठी काहीच उपाय नसतो, ते तसेच वागत असतात. रामकृष्ण हरी.